मी सर्जेराव सोनवडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगली। सोशल मीडियावर उमाजी मलमे या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या अकाउंटवरून वन्य प्राण्यांच्या शिकारीचे काही व्हिडिओ आणि फोटो अपलोड केलेले होते आणि याची माहिती आमच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर आमचे वरिष्ठ अधिकारी, उपवन संरक्षक श्रीमती कट्टी मॅडम, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही मौजे दुधेभावी तालुका कवठेमंकाळ या गावी जाऊन स्थानिकरित्या चौकशी करून माहिती मिळवली आणि त्या माहितीच्या आधारे श्री उमाजी मलमे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन प्रथम त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये सदरचे व्हिडिओ हे आपणच शिकारीचे बनवलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत ते त्यांनी कबुली दिली आणि त्यानंतर मग त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यातून आपल्याला कोल्ह्याचं शेपूट एक मिळालं आणि त्यांनी वापरलेला जो मोबाईल आहे त्यामध्ये वन्य प्राण्याच्या शिकारीचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले। त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेलं मोटरसायकल ती हस्तगत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ज्या वन पाळीव कुत्र्याच्या सहाय्यानं शिकार करायचे तो बब्या नावाचा शिकारी कुत्रा तो आम्ही जप्त करून ताब्यात घेतला आणि त्यांचा असा कबुली जबाब नोंदवल्यानंतर भारतीय वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 या कायद्यान्वये कलम 2/16, 9, 39 आणि 51 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास चालू केला। आज त्यांना कोर्टामध्ये आम्ही सादर केलं असता कोर्टाने त्यांना 22 तारखेपर्यंत फॉरेस्ट कस्टडी दिलेली आहे। अजून त्यांचे सहकारी त्यांच्याकडून आम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांच्याकडून शिकारीबद्दलची माहिती, मुद्देमाल आणि हे सर्व हस्तगत करायचं आहे। हे सर्व करत असताना आमचा स्टाफ, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली कार्यालयात याचा क्षेत्रीय स्टाफ तसेच फिरते पथक सांगली यांचा स्टाफ या सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही कामगिरी केलेली आहे। या कामी माजी मानद वन्यजीव रक्षक श्री अजित कुमार पाटील त्याचबरोबर रोहन भाटे यांचंही फार चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।